नमस्कार श्रोतेहो. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी यासिरुद्दीन काझी, जिल्हा माहिती अधिकारी, आपले स्वागत करतो. आपल्याला माहीतच आहे, लोकसभा निवडणुका 2024ची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय भुवनेश्वरी एस मॅडम उपस्थित आहेत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो. धन्यवाद. मॅडम, लोकसभा निवडणुका 2024च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी कशा प्रकारे सुरू आहे, कृपया? लोकसभा निवडणूक 2024ची अनुषंगाने आपला पूर्णपणे तयारी आहे आणि आपला पूर्ण चमूक तयार झालेली आहे. 26 एप्रिलला आपला मतदान आहे आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आपण कृपया सर्वांनी यावे आणि मतदान करावे. मॅडम, जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्याची माहिती? आमच्या जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहे. आमचं रिसोड आहे ते अकोला मतदारसंघमध्ये येतात आहे. वाशिम आणि करंजा हे वाशिम यवतमाळ मतदारसंघमध्ये येत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा यंत्रणेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि काय काय उपक्रम राबवले जात आहेत? निवडणुकांच्या अनुषंगाने प्रथम आमच्याकडे ते पोलिंग पार्टी म्हणतो, ते कोण ते घेऊन आपला मतदान घेणार आहे मतदान केंद्रावर, ते टीमांच्या 2 रँडमायझेशन झालेली आहे आणि त्यांच्या पूर्णपणे 2 ट्रेनिंग आम्ही दिलेली आहे. आता 3रा ट्रेनिंग त्यांचं 25 तारखेला राहणार आहे. ते आपला मतदान करणाऱ्यांच्या टीमच्या बद्दल आहे. आणि आपल्या तयारीमध्ये आमची मिशन आहे, ईव्हीएम मिशन. त्यांचं आम्ही कॅन्डिडेट सेट करतो आहे, ते पूर्ण तयार करतो, सील करतो आहे. ते पण आपला वाशिम आणि करंजाच्या पूर्ण झालेली आहे. रिसोडच्या आज संध्याकाळीपर्यंत पूर्ण होतील. आणि 3रा आहे आपला मतदान चांगला पार पडावे यांच्यासाठी आम्ही SST टीम्स लावलेली आहे. स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स म्हणतो, ते सगळं आमच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. दुसरा जिल्हा आणि आमच्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामधून आमच्या जिल्ह्याला एंट्री करणाराच्या ठिकाण आहे, त्या ठिकाणीवर आम्ही ते लावलेली आहे. आणि आपला फ्लाईंग स्क्वॉड पण आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सी विजिल म्हणून एक ॲप आहे. त्यामध्ये आपण काही तक्रार दिलं किंवा 1950 आहे या नंबरवर आपण आम्हाला तक्रार दिलं, त्याच्या तक्रारच्या सुद्धा दाखल घेण्यासाठी आमच्याकडे फ्लाईंग स्क्वॉड टीम्स आहे. त्यांच्याकडून आम्ही ते तक्रारचं काही आहे त्यांच्याबद्दल आम्ही आयडेंटिफाय करू आणि त्यांच्यावरती कारवाई करतो. मॅम, स्वीप या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी कशा प्रकारे समन्वय साधला जात आहे? स्वीपमध्ये आता यावर्षी आम्ही काय केलं, आमच्या मतदानाचं आपण बघितलं तर मागच्या वेळी आमचं फक्त 59% आहे. सो आता आमच्या यावर्षीचं टार्गेट आहे, आम्हाला सगळं मतदान त्यांचं मतदार आहे त्याने घरातून घेऊन आम्हाला मतदान द्यावे आणि किमान आम्हाला 75% आम्ही अचीव्ह करायचं, असं आम्ही नियोजन केलं. यांच्यासाठी आम्ही काय केलेली आहे, प्रथम आम्ही महिलांना टार्गेट केलेली आहे. महिलांच्या आम्ही रजिस्ट्रेशन पासून भरपूर मेहनत घेतलेली आहे महिलांना घेण्याच्या बद्दल. आता ते महिलांना आम्ही आवाहन पत्र दिलेली आहे. शाळाच्या मुलांच्या मार्फत त्यांच्या आई वडील पत्र लिहिलेली आहे. कॉलेजांच्या मार्फत आम्ही हे केलेली आहे की कोणत्या कॉलेजने आम्हाला त्यांच्या 100% मुलांनी मतदान केलं तर ते कॉलेजांचा आम्ही सत्कार करणार आहे. आणि बचत गटांच्या अवेअरनेस प्रोग्राम आम्ही केलेली आहे गावागावी. आता अंगणवाडी सेविकाच्याकडून आम्ही केलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या पथनाटिकाच्या टीम पण गावोगावी जाऊन ती जनजागृती करत आहे. आणि आपला LED व्हॅन आहे ते पण आम्ही आता आजपासून ते सुरू करणार आहे जनजागृतीच्या अनुषंगाने. हे सगळ्या गोष्टी करत आहे. आम्ही लोकांना यांचं मतदान कसं करायची आहे आणि मतदान च्या आवश्यकता काय आहे, त्यांचा हक्क काय आहे हे समजून सांगण्यासाठी. जिल्ह्यातील नवमतदारांना, जी यंग पिढी आहे, त्यांना या मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी काय काय उपक्रम आपल्या प्रशासनाकडून केले जातात? आमचं प्रथम आहे ते सगळं नवमतदारांच्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन केलेली आहे. आता पुढच्या स्टेप आम्ही असं केलेली आहे की सगळं कॉलेजमध्ये आमच्या कार्यक्रम आम्ही घेतलेली आहे. त्याला कॅम्पस अँबॅसेडर्स म्हणून आम्ही अपॉइंट केलेली आहे. तेथे त्याच्या मार्फत पण आम्ही जनजागृती केलं आहे की त्यांना हक्क कसा बजवायची आहे आणि त्यांच्या आवश्यकता काय आहे. आणि ते काही इलेक्शन कमिशनची ॲप आहे, नो युअर कॅन्डिडेट आहे. उदाहरणार्थ आपला कॅन्डिडेट कोण कोण आहे त्यांच्याबद्दल ते कसं समजून घेऊन त्याच्यानंतर ते डिसिशन कसं घेता येईल यांच्यासाठी पण आम्ही त्यांना जनजागृती केलेली आहे. आणि
दुसरा काही पैसा किंवा दुसरा काही साहित्यामध्ये पडून तर मत देणार हे पद्धत बंद करून त्यांना स्वतः निवडून कोणाला निवडायची आहे ते आमचे मतदार राजा आहे, ते खासदार निवडणार आहे. सो ते हक्क त्यांना आम्ही समजून सांगून त्यांना आम्ही सांगितलेली आहे. मॅडम, वंचित घटक, तृतीयपंथीय, कुमारी माता, ज्येष्ठ नागरिक आणि बेघर जे मतदार आहेत त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेता यावा यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे का? आमच्याकडे 85 वर्षाच्या वरती असलेली लोक आहेत ते आणि 40% वर असलेली अपंग लोक आहेत. यांचा आम्हाला होम वोटिंग म्हणजे त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचा मतदार घेऊ शकतो. त्यांच्यासाठी आम्ही आमच्या तिन्ही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मधून तर सगळं लोकांच्याकडे ऍप्लिकेशन गोळा केलं होतं. त्यांचं करंजामध्ये पूर्ण झालं, रिसोडमध्ये पूर्ण झालं. करंजामध्ये 90% झालेली आहे आणि रिसोडमध्ये 93% झालेली आहे आणि आता वाशिममध्ये कालपर्यंत 90 होतं, आज पण त्यांच्या चालू आहे. यामध्ये आम्ही ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकणार नाही तसं लोकांना आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून आम्ही घेतलेली आहे. आणि आपण विचारलं होतं रिमेनिंग आपला ट्रान्सजेंडर्स आहे, कुमारी माता आहे, महिलांचं खास करून आम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही ड्राईव्ह घेऊन सगळ्यांना रजिस्टर केलं. आता सगळ्यांना आम्ही यही आवाहन करते की आपण कृपया यावे, आमच्या पोलिंग बूथमध्ये आपण वोटिंग करावे. आणि आता सगळं सोशल NGOs आहेत, ग्रुप्स आहेत, त्यांच्या मार्फत पण त्यांच्याकडे पण आम्ही जनजागृती केलेली आहे. वोटर स्लिप आम्ही 100% डिस्ट्रीब्युशन करतो. त्यांना पोलिंग स्टेशन कुठे आहे ते कळतील आणि ते खास करून आमच्याकडे येतील. येस मॅम. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी यंत्रणेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? आदर्श आचारसंहिताचं पालन करण्यासाठी आमच्याकडे स्टॅटिक सर्वेलन्स टीम आहे आणि आमच्याकडे फ्लाईंग स्क्वॉड्स आहेत. आमच्याकडे तक्रार आम्ही कोणता बी तक्रार आला, आम्हाला सी विजिलची तक्रारला 100 मिनिटची मुदत आहे. आमच्या एक पण तक्रार आम्ही 100 मिनिटच्या वरती घेतलेली नाही. त्याच्या पूर्वी आमच्या सगळ्या तक्रार आम्ही निवारण केलेली आहे. आणि 2950 मधून सुद्धा कोणी तक्रार आलं यांच्याबद्दल पण इमिडिएटली दखल घेऊन त्यांच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे. आतापर्यंत आमची SSTLच्या मार्फत आम्हाला 70 लाखच्या आसपास आम्ही पैसा ते सीज केलेली आहे, इंटरसेप्ट केलेली आहे. आता त्यांच्या कमिटीमध्ये त्यांना पुरावा दाखल केला तर त्यांना रिलीज करता येईल. ती यांच्या कमिटी आता CO साहेबांच्या अध्यक्षात खाली आहे. आणि त्यांच्या व्यतिरिक्त दारूची डिस्ट्रीब्युशन आहे यांच्याबद्दल पण आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. आपला माननीय SP साहेबांच्याकडून पण खूप कारवाई झालेली आहे आणि आपला एक्साइज डिपार्टमेंटकडून पण झालेली आहे. कुठे कुठे दारूच्या विक्री त्यांच्या रेग्युलरच्या पेक्षा 30%च्या वरती असेल ते पण त्यांच्या रेग्युलर मॉनिटरिंग आमची एक्साइज डिपार्टमेंटकडून होत आहे. यांच्या व्यतिरिक्त फॉरेस्टची नाका, GSTच्या नाका इथे ते सुद्धा आम्हाला आचारसंहिताच्या अनुषंगाने काय तपासणी करायची आहे यांच्या पण आम्ही आमच्या टीमांना ट्रेनिंग दिलेली आहे. मॅडम, निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडाव्या यासाठी आपल्या यंत्रणेमार्फत, पोलीस प्रशासनामार्फत काय काय उपाययोजना आणि हे केलेली आहेत ते कृपया. आपला पोलीस टीम्स ॲडिशनल पण आलेली आहे. SP साहेबांच्याकडून त्यांच्या पूर्ण कंट्रोल आहे आणि कुठे कुठे आम्हाला बंदोबस्त करायची आहे ते त्यांच्याकडून नियोजन होणार आहे. आणि आता शांततेमध्ये वाशिमला इलेक्शनच्या निवडणुकांच्या वेळी घटना झाला असं एक पण पोलिंग स्टेशन नाही. आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये ते शांतता आहे. आम्हाला एवढंच आहे की लोकांना पोलिंग स्टेशनकडे येऊन त्याने मतदान करायला पाहिजे, हे आमच्याकडे मोठा चॅलेंज आहे. येस मॅम. आता यावर्षी जे लोक प्रथम मतदान करणार म्हणजे 18 वर्ष त्यांना सुरू झाले, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आपल्याकडून काय असं विशेष करण्यात येत आहे? म्हणजे तुम्ही म्हटलं होतं की रील्स किंवा शॉर्ट्स वगैरे जे आहेत त्यासाठी काय काय आपल्या प्रशासनामार्फत करण्यात येत आहे, कृपया ते सांगा. तो आता सोशल मीडियाचा ट्रेंड एकदम चांगला चालू आहे. यंग वोटर्समध्ये ते आहे की त्यांना वोट पण केल्यानंतर त्यांना त्यांचा सेल्फी काढायचा असेल तर आम्ही त्याच्या सेल्फी बूथचं नियोजन केलेली आहे. आणि असं आम्ही एक स्ट्रक्चर पण करणार आहे की त्यांना सेल्फी येतील. इलेक्शन कमिशनची मॉडेल्स आहे तसं पण करणार आहे. आणि आम्हाला पोलिंग बूथ आहे ती चांगल्या प्रकारे तयार करून त्यांना ते आदर्श पोलिंग बूथ तसं आम्ही फक्त एक न करताना एक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 2-3 कसं करायची आहे ते पण आमचं नियोजन आहे. आणि त्यांच्या आता रील्सची कॉम्पिटिशन्स लावलेली आहे, त्यामधून छोट्या मुलांचा सुद्धा इतकं चांगलं रील्स येतात आहे मतदान कसं करायची आहे आणि तुम्ही याच्या काही गोष्टीमध्ये पडू नका
असासाठी त्यांच्याकडे काय अवेअरनेस आहे हे पण आम्हाला त्यामधून येत आहे. आणि ते झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून आम्ही रील्स करून घेणार आहे, कारण की त्यांना ते आवडते ते करून पाठवायला. सो त्यांची एक कॉम्पिटिशन लावलं, सेल्फीची एक कॉम्पिटिशन आम्ही लावलेली आहे. मॅडम, आता आपण जसं सांगितलं, प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. आपल्याकडून प्रसिद्धी होत आहे, लोकांचे प्रबोधन होत आहे. तर या अनुषंगाने प्रत्येक मतदाराला जिल्ह्यात राहणारे जेवढे युवा आणि जे महिला आहेत किंवा इतर मतदार आहेत, त्यांना आपण काय आवाहन कराल? मी सगळ्यांना ही विनंती करते की आम्ही आहोत म्हणून तुम्ही दाखवा. एक्झिस्टन्स, प्रूव्ह युअर एक्झिस्ट. आपण आहे. आमच्याकडे आता 40% लोक या जिल्ह्यात मतदार आहे, पण ते 40% लोक मला मतदान केंद्रावर मागच्या इलेक्शनला दिसलं नाही. म्हणजे मताधिकाराचा वापर करून आमचं अस्तित्व आहे असे दाखवून द्या, असं आपलं म्हणणं आहे. सगळ्यांनी आपला अधिकार बजवावे. हे 5 वर्षामध्ये एक बार मिळणारे संधी आहे. आपला आवाज बंद करू नका, आवाज द्या. तुमची आवाज तुमची वोट मधून दिसत आहे, तर कृपया सगळ्यांनी मतदान करावं. श्रोते हो, जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेली पूर्ण तयारी याबाबत आज आपल्याला जिल्हाधिकारी माननीय भुवनेश्वरी एस मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली. मॅडम, आपण आपल्या व्यस्त कामकाजातून वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी वेळ दिले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.